हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. कैवल्यपाद सूत्र क्रमांक 31. तदा सर्वा वर्णम लापे तस्य ज्ञानस्य आनंत्यात ज्ञेय अल्पम. त्यामुळे क्लेश कर्म मलमुक्त अशा योग्याला अनंत ज्ञान प्राप्त होते. त्याला अज्ञात असे अगदी अत्यल्पच राहते. सर्वसामान्य माणसांना माहीत नसलेल्या गोष्टी या त्यांना माहीत असलेल्या गोष्टींपेक्षा कोट्यावधी पट जास्त असतात. या विश्वामध्ये असंख्य अनंत अमोज वस्तू आहेत. त्यापैकी सामान्य जनांना नगण्य वस्तूंचे ज्ञान थोडेफार असते. यामुळे एखादी गोष्ट नव्याने माहीत झाली की सामान्य माणूस आश्चर्यचकित होतो. परंतु ज्ञानी माणसाची गोष्ट निराळी असते. दूध तापू लागले की ते वर येते. त्याच्यावर त्यातील सत्व साईच्या रूपाने जमा होते. पातेल्यातील दुधाच्या मानाने साय अत्यल्प असते. ज्ञानी माणसाचे असेच होते. असंख्य गोष्टींमधून तो त्यातील नेमके ज्ञान तेवढे घेतो. बाकी भाग तो बाजूला करतो. यामुळे सोन्याचे हजारो दागिने त्यांच्या निरनिराळ्या नावाने समोर आले तरी तोच त्या सर्वांना दागिन्यात रूपांतरित झालेले सोने एवढेच जाणतो. धर्ममेघ समाधिस्थ योग्याच्या बाबतीत ज्ञानावरील क्लेशकर्माच्या मळाने भरलेले अज्ञानाचे आवरण दूर होते. अशा योग्याला ज्ञान नाही असे काही शिल्लक राहत नाही किंवा अज्ञान अत्यंत अल्प शिल्लक राहते. याचे दोन परिणाम होतात. त्यांचे विवेचन करूया. पहिली गोष्ट अशी होते की ज्ञान झाले की ते ज्यामधून झाले ती किंवा त्या गोष्टी योग्यापुढे खुजावतात, थिट्या होतात, क्षुद्र होतात, सामान्य होतात, गौण होतात, महत्त्व नसलेल्या होतात, दुर्लक्ष करण्याजोग्या होतात. उसाचा रस उसाच्या कांडापासून काढतात. उसाचं कांड पिळून झालं, पिळून रस काढून झाला की जे उरतं त्याला उसाचं चिपाड म्हणतात. ते रसासह असलेल्या उसापेक्षा कांडापेक्षा शूद्र असते, टाकाऊ असते. भाताचे टरफल काढतात. त्यामुळे भातामधून तांदूळ बाहेर येतो. जे उरते त्याला कोंडा म्हणतात. तांदळाच्या मानाने कोंड्याला महत्त्व नसते. याचाच अर्थ महाप्रचंड वस्तूमधून महत्त्वाची उपयोगाची गोष्ट छोटीशीच असते. परंतु ती बाजूला झाली की त्या उरलेल्या महाप्रचंड वस्तूला उपयोगाच्या दृष्टीने गौणत्व येते. तसेच त्या महाप्रचंड वस्तूला त्यातील छोट्याशा वस्तूमुळे ओळखले जाते. त्यामुळे महाप्रचंड गोष्टीला गौणत्व येते. याचप्रमाणे धर्ममेघ समाधिस्थ योग्याला या विश्वाचे सर्वज्ञान झाले की हे विश्व त्याला कसपटा समान शूद्र वाटते. त्यांनी आत्मा जाणला की तो उमजतो की मी म्हणजेच आत्मा आहे. तत्सत्वमसी. हे विश्व माझ्यामधूनच निर्माण झालं आहे. त्यामुळे या विश्वातील घडामोडींनी विचलित होण्याचं कारण नाही. आत्मज्ञान झालं की भौतिक विश्वात काही उरतच नाही. दुसरी गोष्ट अशी होते की धर्ममेघ समाधिस्थ योग्याला आत्मज्ञान झालं की जाणण्याचं उमजायचं ज्ञान अत्यल्पच शिल्लक राहतं. असा धर्ममेघ समाधिस्थ योगी शरीराने या भौतिक विश्वात वास्तव्य करत असला तरी उपकारापुरताच उरलेला असतो. त्याच्यामधून तो ज्ञानमय अमृतमध स्त्रवतो. त्यांनी सामान्यजन तृप्त होतात. त्याची अशा योग्याला कल्पनाही नसते. एकतर तो जगाचा उद्धार करण्याकरता जगत असतो किंवा दुसरे म्हणजे योगेश्वरात विलीन होण्याच्या प्रतीक्षेत असतो. यामुळे योगेश्वर विलिनीकरणाचे स्वानुभव विज्ञान त्याला नसते. हेच ते शिल्लक असलेले अत्यल्प ज्ञान. हे योगेश्वर विलिनीकरणाचे ज्ञान केवळ विलिनीकरणानेच प्राप्त होणार असते. त्यामुळे ते होईपर्यंत ते तेवढेच अज्ञात असे शिल्लक असते. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 32. ततः कृतार्थानां परिणामक्रमसमाप्तिः गुणानां. अशा प्रकारे कृतार्थ झालेल्या त्रिगुणांना परिणामक्रम समाप्त होतो.
अशा प्रकारे कृतार्थ झालेल्या त्रिगुणांचा परिणामक्रम समाप्त होतो. सूत्र क्रमांक 31 मध्ये सांगितल्याप्रमाणे योगी विश्वामधून अनंत्यात म्हणजे अनंत ज्ञानाचा अंत करणारे अगदी शेवटचे सर्वश्रेष्ठ अंतिम ज्ञान प्राप्त करतो. ज्ञान मिळवण्यासारखे काहीही शिल्लक राहत नाही. त्याच्यापुढे विश्व खुजे होते, कारण योगी आत्ममिलन पावलेला असतो. मिलन म्हणजे समर्पण किंवा विलिनीकरण नव्हे. तो भोगांची सर्व आवरणे दूर करून आत्मज्ञानी झालेला असतो. जीवनाची इतिश्री होते. आत्ममिलनामुळे जीवन कृतकृत्य होते. यालाच येथे कृतार्थ म्हटलेलं आहे. जीवनातील सर्व कृतींना जो अपेक्षित अर्थ होता त्याची आत्ममिलनामुळे समाप्ती होते. आता जीवन जगण्यातील सर्वार्थ पूर्ण झालेला असतो. तम रजसत्व हे त्रिगुण जगण्यासाठी आवश्यक असतात. कृतार्थ योग्याला या गुणांची आता आवश्यकता उरत नाही, कारण तो गुणातीत त्या निर्गुण आत्म्याशी मिलन पावलेला असतो. यामुळे सूत्र क्रमांक साधनपादमधील सूत्र क्रमांक 18 मध्ये सांगितल्याप्रमाणे स्थितीतील तमोगुण, क्रियेतील रजोगुण, प्रकाशातील सत्वगुण यांचा प्रथम देहधारणेपासूनचा प्रवास आता मुक्कामाला येऊन पोहोचतो. अविद्या, अस्मिता यामुळे सुरू झालेला त्रिगुणांचा परिणाममय प्रवाह आत्ममिलनाच्या अपरिणामत्वात लुप्त होतो. या गुणांची परिणामक्रमता संपुष्टात येते, कारण दृश्यामुळे परिणाम पावणारे चित्त अपरिणामी आत्म्याशी मिलन पावलेले असते. आत्ममिलन झालेला योगी तुरीय अवस्थेत असतो. आता त्याला भोगापवर्गार्थता पुनर्जन्म नसतो. परमात्म्याच्या योगेश्वराच्या आज्ञेने विशिष्ट अवतार कार्य करण्यासाठी या भूतलावर अवतीर्ण व्हावं लागलं तर ती गोष्ट निराळी असते, कारण अशा अवतारात भोग निर्माण होत नसतात की ज्यामुळे जन्ममरणाचे रहाट गाडगे पुन्हा सुरू व्हावे. आता जीवनाची पूर्तता झालेली असते. आत्ममिलनात धर्ममेघ समाधीत योगी स्थित असतो. तो शरीराने जनसामान्यांना दृश्य होतो, कारण तो नाममात्र का होईना पण देहधारी असतो. अजून प्राण आणि देह यांची ताटात तूट झालेली नसते. योगी आत्मसमर्पणाची वाट पाहत असतो. तो शुभ दिन, ती शुभ वेळ येईपर्यंत योगी शरीराने जिवंत असतो. हरिओम.